कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शिकाऊ उमेदवारी योजना अंतर्गत नियुक्तीपत्र वाटप समारंभ सोमवारी संपन्न झाला। सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सहसंचालक औद्योगिक प्रशिक्षण संस्था रवींद्र मुंडासे, आमदार राहुल टिकले, आमदार सरोज हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रशिक्षण अधिकारी इंद्रभान काकड, आमदार देवयानी सुहास परांदे, आमदार सीमा महेश हिरे आदी उपस्थित होते। की त्यांनी या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपसाठी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली। सर्व शिक्षक बंधू भगिनींचं पण मी अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो। आपण जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण सर्वजण दैवत मानतो, त्यांच्या जीवनाचा जर सार आपण बघितला, सारांश जर आपण बघितला तर रयतेस पोटाशी लावावे, म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं एक साधन असलं पाहिजे, त्याच्या कुटुंबाची चूल पेटली पाहिजे, ते घर चाललं पाहिजे। आणि मला वाटतं की आज हे अप्रेंटिसशिप या ठिकाणी त्याच धर्तीवरचं एक पाऊल आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना मी कंपन्यांना पण विनंती करेन की आज जी काही अप्रेंटिसशिपसाठी तुम्ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे, विद्यार्थ्यांना पण मी विनंती आवाहन करतो की तुम्हाला ही एक संधी मिळालेली आहे। प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर संधी देत असतो आणि त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात त्या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून तुम्ही एवढ्या समर्पित भावनेतून काम करा। तुम्हाला जे काही प्रशिक्षण आजपर्यंत मिळालेलं आहे, तुम्ही सर्वांनी अतिशय कष्टपूर्वक मार्गक्रमण केलेलं आहे। तुमच्यामध्ये जेवढं काही स्किल असेल ते सर्व स्किल पणाला लावून त्या कंपनीला वाटलं पाहिजे की हा अप्रेंटिसशिपचा स्टुडंट हा परमनंट माझ्या कंपनीचा कामगार त्या ठिकाणी झाला पाहिजे। आणि पुढच्या काळामध्ये ह्या अप्रेंटिसशिप पुरतं मर्यादित न राहता परमनंट जॉब तुम्हाला त्या कंपनीमध्ये मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही कामकाज त्या ठिकाणी करावं अशी मी तुम्हाला विनंती आवाहन करतो। आज जागतिक युवा कौशल्य दिन या ठिकाणी साजरा केला जात आहे। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग, नाशिक जिल्हा सहसंचालक कार्यालय, BTRI कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था SCP नाशिक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी शिकाऊ उमेदवारी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्या प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला। माननीय नामदार दादाजी भुसे साहेब, पालकमंत्री नाशिक जिल्हा यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 21 ITI शासकीय ITI आहेत, त्याचबरोबर 32 गव्हर्मेंट प्रायव्हेट ITI आहेत आणि या ITIच्या माध्यमातून साधारण 2000पेक्षा जास्त शिकाऊ उमेदवारी देण्यात आलेली आहे, ऑफर करण्यात आलेली आहे। आणि ते ऑफर लेटर आज या युवा कौशल्य दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचबरोबर या कौशल्य दिनाच्या निमित्तानं व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग आणि ITIमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम याबाबत माननीय सहसंचालक मुंडासे साहेब यांनी सविस्तर अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांचं मनोगत व्यक्त केलं। आणि ही स्कीम जी आहे CTS स्कीम, ज्याला आपण क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम असं म्हणतो, ती कशाप्रकारे सुरू झाली, इंग्रजांच्या काळापासून सुरू झाली आणि ती आज कुठल्या स्तरापर्यंत पोहोचलेली आहे याचं महत्त्व त्यांनी या कार्यक्रमातून विशद केलं। त्याचबरोबर आज 1 वर्षामध्ये शासनाच्या माध्यमातून 1 लाख नोकऱ्या देण्याचं जे काही उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे
त्याही संदर्भाने माननीय पालकमंत्री महोदय माननीय मुंडासे साहेब यांच्याकडून नमूद करण्यात आलं की 1,00,000 नोकऱ्या ज्या आहेत शासनाने या वर्षामध्ये दिलेल्या आहेत आणि 50,000 अप्रेंटिसचं टार्गेट युवा कौशल्य दिनाच्या निमित्तानं ठेवलेलं होतं आणि ते पूर्ण महाराष्ट्रामधून आज पूर्ण करण्यात आलेले आहे आणि 100% विद्यार्थ्यांना अप्रेंटिस देण्याचं उद्दिष्ट जे आहे ते या विभागाकडून ठेवण्यात आलेलं आहे. नाशिक जिल्ह्याकडून मी जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी म्हणून मी आश्वस्त करू इच्छितो की 100% विद्यार्थ्यांना आम्ही शिकीव उमेदवारी देणार आहोत. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.